माझे नाव निलिमा आहे आणि मी नागपूर शहरात राहत होते. मी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते. माझे वडील एक मोठे बिझनेसमॅन होते आणि माझी आई हाऊसवाईफ. माझ्या आईला लहानपणापासूनच शिक्षणात आवड होती. तिला मोठे झाल्यावर डॉक्टर व्हायचे होते, पण माझ्या आजी आजोबांनी तिला पुढे शिक्षण करू दिले नाही आणि तिचे लवकर लग्न करून दिले. माझे वडील माझ्या आईला लग्न करून घरी घेऊन आले. लग्न करून ती सासरी तर आली होती, पण डॉक्टर होण्याची इच्छा अजूनही तिच्या मनात होती. काही दिवसात माझा जन्म झाला आणि मला सांभाळण्यात, माझे पालनपोषण करण्यात माझी आई व्यस्त झाली. तिच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तिचे स्वप्न मागे पडले. माझे वडील एक बिझनेसमॅन होते, त्यामुळे त्यांना घरासाठी जराही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईवर होती. आम्ही 2 भाऊ बहिणी होतो आणि आम्हा दोघांचा सांभाळ, शिक्षण सर्व काही माझी आई पाहत होती. त्यांच्या लग्नाला आता बरेच वर्ष झाले. आम्ही दोघे भाऊ बहिणी आता बरेच मोठे झाले होतो. माझ्या आईचे संपूर्ण लक्ष आता आम्हा दोघांवर होते, कारण तिची अशी इच्छा होती की मी माझे स्वप्न पूर्ण करू शकली नाही, पण माझी मुलं माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असा विचार ती करू लागली. पण मोठा झाल्यावर माझ्या भावाची स्वप्न जरा वेगळी होती. त्याला डॉक्टर व्हायचे नव्हते. माझ्या भावाने डॉक्टर होण्यासाठी नकार दिल्यामुळे आता माझ्या आईच्या संपूर्ण अपेक्षा माझ्याकडूनच होत्या. मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले आणि अभ्यासाच्या तयारीला लागली. एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा आमचा ड्रायव्हर कामावर आला नाही, तो सुट्टीवर होता. त्यामुळे बरेच दिवस मला शाळेत जाण्यासाठी बसने जावे लागले. एके दिवशी बसमध्ये खूप गर्दी होती आणि थोड्या वेळात माझा स्टॉप येणार होता. जेव्हा मी बसमधून उतरत होती तेव्हा मला धक्का लागल्यामुळे माझी बॅग बसमध्ये पडली आणि मी खाली उतरली. बॅग पडल्यामुळे मी ड्रायव्हरला आवाज देऊ लागली, पण गर्दी असल्यामुळे ड्रायव्हरला माझा आवाज ऐकायला आला नाही आणि बस निघून गेली. आता मी विचार करू लागली आणि बराच वेळ बस स्टॉपला थांबली. शेवटी नाराज होऊन घरी गेली. घरी येताना मी हाच विचार करत होती की माझी बॅग एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हाती लागावी आणि त्याने ती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. शाळेच्या डायरीत मी माझे नाव आणि पत्ता लिहिला होता. हा विचार करत करतच मी आता घरी पोहोचली होती आणि मला समजले नाही. घरी येऊन मला थोडाच वेळ झाला होता, तेवढ्यातच कोणीतरी दार ठोकले. मी धावतच गेले आणि दार उघडले. समोर पाहिले तर माझा वर्गमित्र देवांश उभा होता. आम्ही दोघे सोबतच शिकत होतो. तो बॅग घेऊन उभा होता. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि मी जोरात ओरडले, पण माझ्या आईच्या भीतीमुळे मी त्याला घरात बोलावले नाही. पण या घटनेमुळे आमच्या दोघांमध्ये एक नवीन नाते तयार झाले होते. आम्ही वर्गात एकमेकांपासून लांब राहत होतो, पण शाळा सुटल्यावर आम्ही एकमेकांना भेटत होतो. 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकाच कॉलेजला ॲडमिशन घेतले. स्कूलपर्यंत आमच्यात एक फ्रेंडशिप होती, पण कॉलेजमध्ये आल्यावर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्हीही तरुणपणात असल्यामुळे आम्हाला काहीही कळत नव्हते. पण माझी आई माझ्याशी सक्तीने वागत होती. प्रत्येक गोष्टीला मला रोकटोक करत होती. त्यामुळे देवांशकडे आल्यावर माझ्या मनाला एक शांतता मिळत होती. आता माझे मन कुठेही लागत नव्हते. मला फक्त त्याची ओढ वाटत होती. माझे अभ्यासातही चित्त लागत नव्हते. माझ्या वागण्यातही थोडा बदल झाला होता. एके दिवशी माझ्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली की माझ्या अभ्यासात मन लागत नाही आणि या गोष्टीमुळे ती माझ्यासोबत आधीपेक्षा जास्त सक्तीने वागू लागली. तिने माझ्यावर अनेक प्रकारची बंधने घातली, पण आता मी हे सर्व सहन करू शकत नव्हती आणि एका दिवशी मी तिला साफ शब्दात सांगितले की माझे अभ्यासात मन लागत नाही आणि मला आता लग्न करायचे आहे. पण हा फक्त माझा निर्णय होता. माझ्या आईचे स्वप्न होते की मी शिकून डॉक्टर व्हावे. त्यामुळे ती माझी समज घालू लागली की बेटा, लग्न तर केव्हाही करायचेच आहे, पण त्याआधी तू तुझे करिअर घडव. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, त्यामुळे तू आधी तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. गेलेले दिवस पुन्हा येत नाही, त्यामुळे तू हे मनाशी ठाम कर की तुला डॉक्टरच व्हायचे आहे. पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
आणि मी माझ्या आईला नकार दिला. त्यामुळे तिने माझ्या गालावर एक जोरदार थाप मारली. माझ्या आईच्या अशा वागण्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले आणि मला समजले होते की आईला काय म्हणायचे आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ती माझे काहीही ऐकून घेणार नाही. आता काहीही करून मला शिक्षण पूर्ण करायचेच होते, कारण मला डॉक्टर बनायचे होते. या घटनेनंतर मी विचार केला की लग्नाचा विचार मी डोक्यातून काढून टाकावा, कारण ती गोष्ट शक्य नाही. आणि निराश होऊन मी देवांशला सांगून दिले की तू लग्नाचा विचार मनातून काढून टाक, ते शक्य नाही. माझी आई ऐकणार नाही. लग्नासाठी तुला माझी 5-6 वर्षे वाट बघावी लागेल आणि त्यानंतरही परिस्थिती कशी असेल हे मी सांगू शकत नाही. हे ऐकून देवांश खूप नाराज झाला. त्यावर त्याने मला एक कल्पना दिली की तू जाणून बुजून परीक्षेत कमी मार्क आण, त्यामुळे तुझ्या आईच्या डोक्यातून हा विचारच निघून जाईल. तेव्हा मी त्याला म्हणाले की नाही, माझ्याकडून ही गोष्ट शक्य नाही. माझ्या हातात काहीही नाही. तुला गैरसमज होत आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला अभ्यास करावाच लागेल. लग्न जेव्हा व्हायचे तेव्हा होईल, तोपर्यंत आपण असेच फ्रेंडसारखे भेटत राहू. माझी एक मैत्रीण होती, तिचे नाव माधुरी होते आणि तिचेही लग्न जमले होते. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरत होती, मौज मजा करत होती. तिला पाहून मला असे वाटत होते की मीही माझ्या आयुष्याचा आनंद घ्यावा आणि मौज मज्जा करावी. पण माझ्या आईला शिक्षणाव्यतिरिक्त दुसरे काहीही सुचत नव्हते. माझी आई मला बाहेर कुठेही जाऊ देत नव्हती. माझ्यावर एवढी बंधने घातल्यामुळे मी 4 भिंतीच्या आतच घुटमळत होते आणि याच कारणामुळे मला माझ्या आईवर खूप राग येत होता. एके दिवशी जेव्हा मी माधुरीला तिच्या लग्नानंतर भेटण्यासाठी तिच्या घरी गेली आणि मी तिला माझे प्रॉब्लेम सांगितले की माझे देवांशवर खूप प्रेम आहे, पण माझी आई मला कुठेही येऊ जाऊ देत नाही आणि त्यामुळे मी त्याला भेटूही शकत नाही. त्यावर माधुरी मला म्हणाली की तुला जर देवांशला भेटायचे असेल तर तू केव्हाही माझ्या फ्लॅटवर येऊ शकते. तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही इथे या आणि बसून गप्पा करा. मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझ्या मैत्रिणीने मला आणि देवांशला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर यायला परवानगी दिली. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर माझ्या आईने माझे ॲडमिशन मेडिकल कॉलेजमध्ये करून दिले. पण त्या दरम्यान मी आणि देवांश भेटत राहिलो. एके दिवशी मला अचानक जाणवले की मी प्रेग्नेंट आहे आणि आता मला देवांशसोबत लग्न केलेच पाहिजे, कारण मी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. आणि प्रेग्नेंट असल्यामुळे जर कोणाला माहीत झाले असते तर माझ्या आईवडिलांची खूप बदनामी झाली असती. आता मला खूप भीती वाटू लागली होती आणि मला असे घाबरलेले पाहून माझ्या आईला कळून चुकले होते की काहीतरी नक्कीच झाले आहे. त्यामुळे ती मला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने मला पाहताच सांगून दिले की मी प्रेग्नेंट आहे. माझ्या प्रेग्नन्सीची गोष्ट ऐकून माझ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिने माझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती आणि मी काय करून बसली होती. घरी आल्यावर आई मला विचारपूस करू लागली की तू हे काय केले आहे. तेव्हा पहिल्यांदाच मी माझ्या आईला प्रत्युत्तर दिले की आई, मी आधीच तुला सांगितले होते की माझे लग्न देवांशसोबत करून दे, पण तू माझे ऐकले नाही. मी आणि देवांश एकमेकांवर खूप प्रेम करतो, त्यामुळे आम्ही लपून छपून भेटत होतो. त्यामुळे आई, तू आता माझे लग्न त्याच्यासोबत करून दे, कारण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे माझीही इच्छा पूर्ण होईल आणि तुमचीही इज्जत वाचेल. पण माझ्या आईने माझे काहीही ऐकून घेतले नाही. मला खूप मारहाण केली आणि फॅमिली डॉक्टरकडे घेऊन मला गेली. तेथे घेऊन जाऊन तिने माझे अबॉर्शन केले. त्यावेळी माझे अबॉर्शन तर झाले, पण माझ्या शरीरात एक कमतरता झाली. अबॉर्शन करताना डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाली आणि आता मी पुन्हा कधीही आई बनू शकणार नव्हती. या दरम्यान देवांशनेही मला खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण एके दिवशी माझ्या आईने फोन उचलून त्याला खूप काही सुनावले आणि त्याला धमकीही दिली की यानंतर जर तू माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यासाठी खूप वाईट होईल, ज्याचा तू विचारही केला नसेल. त्यानंतर त्यानेही माझ्यासोबत बोलणे बंद केले आणि माझ्या आईच्या हट्टामुळे मीही काही करू शकली नाही. त्यानंतर मी मन लावून अभ्यास करू लागली आणि त्या दरम्यानच मला माहीत झाले की देवांशचे लग्न झाले आहे. त्यामुळे आता आमचे नाते संपले होते.
आता डॉक्टर बनण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. म्हणून मी त्याला माझ्या मनातून काढून टाकले आणि अभ्यासावर फोकस केला. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एक डॉक्टर बनली. मी डॉक्टर तर बनली, पण काही दिवसानंतरच माझ्या आईला अटॅक आला आणि ती हे जग सोडून गेली. माझी आई वारल्यानंतर मला खूप एकटं वाटू लागलं. काही दिवसानंतर मला एका व्यक्तीवर प्रेम झाले, जो माझ्यासोबतच काम करत होता. मी त्याला माझ्या बाबतीत सर्व काही खरं सांगितलं आणि ही गोष्टही सांगितली की मी पुन्हा कधीही आई होऊ शकत नाही. भावनेच्या भरात माझ्याकडून एक चूक झाली होती आणि ती चूक डॉक्टरांनी सुधारली होती, पण त्यानंतर मी कधीही आई होऊ शकत नाही. माझे बोलणे ऐकून डॉक्टर निशांत म्हणाले की बालिशपणात तुझ्याकडून चूक झाली आहे, पण काही हरकत नाही. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मला चांगल्या लाईफ पार्टनरची गरज आहे आणि राहिला मुलांचा प्रश्न, तर ते आपण दत्तक घेऊया. पण एक गोष्ट तर नक्कीच खरी आहे की माणूस जे बोलतो ते पूर्ण करू शकत नाही, कारण बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. त्यानंतर डॉक्टर निशांतने माझ्यासोबत लग्न केले, पण काही दिवसानंतर ते मला टोमणे देऊ लागले. आमचं नातं जास्त दिवस टिकलं नाही, त्यामुळे मी थोड्या दिवसात निशांतकडून घटस्फोट घेतला. मी एक सक्सेसफुल डॉक्टर आहे, पण तरीही आयुष्यात एकटी आहे. माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारा व्यक्तीही नाही आणि अपत्यही नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखाद्या महिलेची मी डिलिव्हरी करते, तेव्हा माझ्या आयुष्यातील कमी मला भासत असते. मला असे वाटत होते की मलाही एखादे मूलबाळ असते तर माझ्या आयुष्यात आनंद भरला असता. म्हणून जेवढे महत्त्व शिक्षण करून समाजात इज्जत कमवायला आहे, तेवढेच महत्त्व आपल्या वैवाहिक जीवनालाही आहे. एका महिलेचे सुख तिच्या हसत खेळत असलेल्या संसारात असते. म्हणून दोन्ही गोष्टी आपण समतोल राखून केल्या पाहिजे. नोकरी आणि घरसंसार या दोन्ही गोष्टींना आपण सारखेच महत्त्व दिले पाहिजे, कारण आपले करिअर जेवढे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, तेवढे आपले वैवाहिक जीवनातील नातेसंबंधही महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, अशी होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.